नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिसेंटलीच एक नोटिफिकेशन आउट झालेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ग्रेड बी ऑफिसर लेवलचं. आयुष्यामध्ये एक ड्रीम जॉब प्रत्येकाचा असतो आणि जर बँकिंग सेक्टरमधला सर्वात ड्रीम जॉब जर असेल तर तो फक्त आणि फक्त आरबीआय ग्रेड बी ऑफिसर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की खायचं तर तुपाशी नाही तर उपाशी, याच प्रकारचं जे तूप आहे ते पूर्ण बँकिंगच्या लेवलमधलं एकच आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नहीं ना, रिश्तों में तो हम तुम्हारे बाप लगते हैं ना, हमें शहनशाह. तो ये सब बँकिंग मधला आपण म्हणतो ना सर्वात एकदम ड्रीम असायला पाहिजे कोणाचाही. डन. कुणीतरी म्हणत असेल की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन या प्रकारे या कंपनीमधून सगळं काही फेल आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढं. डन. तर जे काही आपण प्रिपरेशन करतो जसं बँकिंगच्या क्लिनिकल लेवलला, पी ओ लेवलला, आर बी आयच्या क्लर्क लेवलला, वेगवेगळ्या आर आर बीजला किंवा एस एस सी थ्रू सगळ्यांचं एक जर आपण म्हणतो ना की माझा सार्थ त्यातच डुबलेला आहे, तो सार्थ म्हणणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्रेड बी ऑफिसर. डन. ठीक आहे. आता हे म्हणजे आपण म्हणतो ना की खूप म्हणजे क्लासिक पोस्ट असते. डन. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट जर म्हटलं तर 1.5-2 लाखाच्या वरती 1.5 लाख रुपये पर मंथ पेमेंट असते. बाकीच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. ठीक आहे. आता बघूया आपण. पहा, हे सध्या रिसेंटली नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रेड बी, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या याच्यासाठी अप्लाय करू शकतो, काय करू शकतो आपण ते पाहूया. बघा, ऑफिसर इन जनरल बी ग्रेड जनरल कॅडर म्हणजे फ्रेशर या पोस्टला अप्लाय करू शकता. टोटल फक्त 40च वॅकन्सीज आहेत. टोटल वॅकन्सी किती आहेत? 40च. याच्या काही आरबीआयच्या ब्रँचेस नसतात ना, प्रत्येक गावाला ब्रँच आहे. एकच हेड ऑफिस आहे, त्याचमध्ये गरजेचं आहे. मग दरवेळेस कशा हजारो जागा निघतील, शक्यच नाही. आणि यंगस्टर सध्या भरणं चालू आहे मागच्या कितीतरी वर्षापासून, तर ते रिटायर तर व्हायला पाहिजेत. याच्या जागा मॅक्झिमम अशाच असतात, 100, 150, 200 या प्रकारे. डन. ठीक आहे. आता पाहूया आपण काय पुढं. बघा काय दिलेलं आहे पहा. ह्या जनरल म्हणजे एनी ग्रॅज्युएशनसाठी आपण अप्लाय करू शकतो. आणि हे स्पेशल आहे. आपण जसं की म्हणतो की डी पी आर हे जे कॅडर आहेत पर्टिक्युलर डिपार्टमेंटल, तर त्यांनाही डिपार्टमेंटलच्या जागा आहेत. आपल्याला त्यावरती डिस्कशन नाही करायचं. टोटल जर जागा बघितल्या तर टोटल ह्या सगळ्या मिळून जागा 60 आहेत आणि 40 ह्या आपल्या जनरल फ्रेशरसाठी आहेत. तर जागांचं कंपॅरिझन जर बघितलं, ह्याच जागा मागच्या वर्षी 2025ला 120 जागा होत्या. किती होत्या? 120 जागा होत्या. 2024ला 94 जागा होत्या. 2023ला 291 होत्या. 2022ला 294 होत्या. 21ला 322. म्हणजे हा ग्राफ जर बघितला तर हा कमी कमी होत चालला. तरी मागच्या वर्षी थोडासा वाटला होता, यावर्षी तर बराच कमी झाला, कारण जागा खूप असतात. आणि मी हे नाही म्हणत की फ्रेशर लोकांनी या गोष्टीसाठी अप्लाय करायला पाहिजे. बघा, कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल. नंबर ऑफ अटेम्प्ट त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. द्यायचं असलं एक ट्रायल अँड एरर म्हणून देऊ शकता. डन. पण ज्या लोकांची प्रिपरेशन झालेली आहे, कसं असते बघा, आपल्या जर त्या पोस्टसाठी आपल्याला जायचं आहे तर ऑलरेडी आपण जे ऑलरेडी 1 वर्षापासून 2 वर्षापासून करत आहे, आपण जसं म्हणतो ना की ऑलरेडी ज्यांची प्रिपरेशन चालू आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. फ्रेशर पण फॉर्म भरू शकतो, पण एक प्रिपरेशन असते तर फार चांगलं. डन. ठीक आहे. चला बघूया याची पुढची माहिती आपण पाहूया. बघा पुढं काय दिलेलं आहे पहा. मेन आपण याच्यावरती टोटल आपण जागा बघितल्या. ओके. आता सध्या काय दिलेलं आहे पहा. सगळ्यात आहे मेन डेट्स. काय आहेत? मेन डेट. याचं जे काही अप्लिकेशन आहे हे 29 एप्रिल म्हणजे आजपासून चालू झालेलं आहे. आणि याची शेवटची तारीख आहे आपल्याला क्लोजिंग डेट 20 मे. डन. नाही जरी म्हटलं तरी 20-22 दिवस आपल्याजवळ आहेत, 22-23 दिवस आपल्याजवळ आहेत. तर 20 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. याची जी काही आहे म्हणजे जनरलिस्ट म्हणजे ही जे फ्रेशरसाठी जी एक्झाम आहे ती फ्री मतलब फेज 1ची एक्झाम म्हणजे प्री एक्झाम जसं आपण म्हणू, ती 13 जूनला कंडक्ट होईल. आणि मेन्स एक्झाम ही 25 जुलैला कंडक्ट होईल. ठीक आहे. तसं जर अंदाज बघितलं तर आपल्याजवळ सध्याला प्रीला 40-45 दिवस आहे आणि इथून इथं जर बघितलं तर जवळपास 40च दिवस येतात. म्हणजे 40, 80-85 दिवस आपल्याजवळ आहेत प्री आणि मेन्ससाठी. ह्या डेट झाल्या एक्झामच्या. ही अप्लाय करायच्या डेट ध्यानात असू द्या. 20 मे शेवटची आहे. 13 जूनला प्रीचा पेपर म्हणजे लेवल 1चा पेपर होईल फेज 1. आणि फेज 2च्या पेपरमध्ये जसं की डिस्क्रिप्टिव्ह वगैरे असते ते आपण पुढं पाहूयाच. त्याचा 25 जुलैला पेपर होणार. डन. पुढे जाऊया. बघा काय आहे पहा. आणि हे तर बाकीच्या लोकांसाठी आहे जे डिपार्टमेंटल आहेत, त्याच्यावरती आपण फोकस न केलेलं बरं. ठीक आहे. जर्नलिस्टसाठी आपण ते बघूया. ठीक आहे. आता बघा काय एलिजिबिलिटी कंडिशन. आता सगळ्यात पहिलं नॉर्मली आहे की आपलं काय आहे की आपण इंडियन सिटीजन असायला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात मेन येतो कोणाचा आहे की एज लिमिट काय आहे. त्याने पर्टिक्युलरली एज लिमिट 1 एप्रिल 2026 पर्यंत
तो व्यक्ती कमीत कमी मस्ट हॅव कमीत कमी 21 वय असणं गरजेचं आहे. 1 एप्रिल 2026 पर्यंत तो 21चा असलेलाच पाहिजे. जर त्यांनी म्हटलं की नाही नाही मी 5 एप्रिलला 21चा कंप्लीट होतो तर नाही. डन. 1 एप्रिलला त्यांनी काय त्याचं एज हे 21 कंप्लीट केलेलं पाहिजे. डन. आणि 1 एप्रिल 2026 पर्यंत तो 30 वर्षाच्या वरती नसायला पाहिजे. हे जनरल कॅटेगरीसाठी आहे, ओपन कॅटेगरीसाठी. का? कारण बाकीच्या कंडिशन लागतील ज्यांना एज रिलॅक्सेशन राहील. ओपन कॅटेगरीसाठी आपण म्हणू शकतो की 1 एप्रिलपर्यंत 2026 पर्यंत तो कमीत कमी 21 वर्षाचा कंप्लीट झालेला पाहिजे. नसेल तर तुम्ही अप्लाय नाही करू शकत. आणि 1 एप्रिल 2026 पर्यंत ज्याचं काही वय आहे तो 30 वर्षाच्या वरती नसायला पाहिजे. हे झालं एज बाबतीत. आणि अप्पर एज तर हे तर माहिती आहे की SC ST जे काही आहे त्यांना जे क्रायटेरिया दिलेला आहे त्याच्यानुसार ती अप्पर एज रिलॅक्सेशन त्यांना लागू होईल. ठीक आहे. एक जनरल कॅटेगरीसाठी हा एक पॉईंट आहे. पुढे बघूया. आता एज रिलॅक्सेशन पुढं त्यांनी दिलेलंच आहे की SC वाल्यांसाठी 5 वर्ष असते, बरोबर. बाकी OBC वाल्यांसाठी 3 वर्ष असते. या प्रकारे ते मेन्शन केलेलंच असते. डन. ठीक आहे. पुढं बघा. पुढं काय दिलेलं आहे पहा. पुढचा मेन पॉईंट आपण बघूया. बघा त्यांचं म्हणणं आहे मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं पाहिजे जनरल, म्हणजे आपण जे फ्रेशर अप्लाय करणार आहोत तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं चालते. म्हणजे जसं महाराष्ट्राची जर गोष्ट घेतली तर मी यशवंतराव चव्हाणमधून कंप्लीट केलेलं आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. डन. पण तुम्हाला त्या ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 60% असणं गरजेचं आहे. कमीत कमी काय 60% असणं गरजेचं आहे. जसं आपण त्याला ॲग्रिगेट म्हणतो, पूर्ण वर्षाचा ॲग्रिगेट हा 60% यायलाच पाहिजे. हा जनरल कॅटेगरीसाठी. पण SC ST आणि जे हँडिकॅप वगैरे PWD कॅन्डिडेट त्यांना फक्त 50% मार्क जर असले तर ते अप्लाय करू शकतात. डन. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, जर कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 50% तुम्हाला काय 55% तुम्हाला काय असायला पाहिजे मार्क असायला पाहिजे. डन. हे त्यांनी पर्टिक्युलर बघा, जर कुणाला 60% नसतील ग्रॅज्युएशनमध्ये तर ते अप्लाय करू शकत नाही जनरल कॅटेगरी. आणि SC ST वाल्यांसाठी 50% क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी. डन. ठीक आहे. पुढं दिलेलं आहे त्यांनी ग्रॅज्युएशन लेवल कुठलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कुठं झालं पाहिजे याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहेत. ठीक आहे. कारण ओपन युनिव्हर्सिटीमधला पण इलिजिबल असतो त्यामध्ये. पुढचा मेन पॉईंट बघूया आपण. बघा पुढं काय दिलेलं आहे पहा. जे मेन गोष्टी आहेत आपण ते पाहूया. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. हे बाकीची तर माहिती दिली आहे त्यांनी. ठीक आहे. आता हे त्यांनी टक्केवारी CGPA दिली आहे त्यांनी. आजकाल जे नवीन मुलं आहेत त्यांना CGPA राहते ना पर्सेंटेजच्या जागी, तर CGPA किती असायला पाहिजे ते दिलं आहे त्यांनी पर्सेंटेजच्या जागी. हा खूप जबरदस्त पॉईंट त्यांनी मेन्शन केला आहे की नंबर ऑफ अटेम्प्ट. मी तुम्हाला म्हटलं ना की ज्याची प्रिपरेशन झाली आहे त्याने दिलेलं फार चांगलं, म्हणजे पुढच्या वर्षी पण जागा येतील. प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं आहे कॅन्डिडेट बिलॉंग्स टू जनरल आणि EWS कॅटेगरी हु हॅव ऑलरेडी अपियर 6 टाइम ऑफ फेज 1 एक्झामिनेशन फॉर दिस पोस्ट आर नॉट एलिजिबल. म्हणजे सरळ तुम्ही प्री एक्झामचा समजा मी फॉर्म भरला, पहिल्यांदा फॉर्म भरत आहे, मला काहीच येत नाही. जर मी ती एक्झाम दिली तर तो माझा अटेम्प्ट मानण्यात येईल फेज 1चा, म्हणजे प्रीचा अटेम्प्ट. तर ओपन जनरल कॅटेगरीवाली EWS कॅटेगरी 6 वेळाच, म्हणजे 6 टाइम्सच तुम्ही अपियर होऊ शकता. सरळ म्हणजे 6 वर्ष जर पेपर आला 6 वर्ष. माझं तरी एक व्यक्तिगत मत आहे की कोणी एवढं प्रिपरेशन नाही करत बसं 6 वर्ष. तर एक फ्रेशर जरी असला तर एक ट्रायल अँड एररसाठी एक बघूनच पाहू कसा असते पेपर, भरला तर चालेल. देन आता ते लय कंडिशन आहे की ज्याने ऑलरेडी माहिती आहे ना 5 समजा अटेम्प्ट दिले आहे, नाही जमलं आणि तो त्याच्यासाठी प्रिपरेशन करत आहे आणि यावर्षी अभ्यास नाही झालेला आहे तर नाही भरला तर चालेल. का? अभ्यास असलं तरच द्या. डन. पण फ्रेशर म्हणून कोण आजकाल एवढं आपण म्हणतो की 6 वर्ष कोण त्याच्याच मागे लागणार आहे. आपण बाकीचे पण मी बघणार. पण एक अटेम्प्ट पेपर बघण्यासाठी दिला तरी मला तरी व्यक्तिगत वाटते की भरलेला काही वाईट नाही आहे. ठीक आहे ना. 6 अटेम्प्ट कोणी देत नाही. आणि SC ST OBC वाल्यांसाठी फक्त ओपन वाल्यांसाठी अटेम्प्ट आहे. OBC कॅटेगरी SC ST PW साठी नो रेस्ट्रिक्शन, यांना काही रेस्ट्रिक्शन नाही आहे, ते कितीही अटेम्प्ट देऊ शकतात. डन. म्हणजे इलिजिबिलिटी जोपर्यंत असेल, जसं की 30 वर्ष वय आहे तिथपर्यंत ते, किंवा जे काही त्यांना एज रिलॅक्सेशन आहे तिथपर्यंत ते पेपर देऊ शकतात. डन. त्यांना अटेम्प्टचं नाही आहे, म्हणजे अटेम्प्टचं नाही दिलेलं आहे. पुढं बघा. पुढचा मेन पॉईंट काय आहे पहा. त्यांचं म्हणणं आहे सपोज SC ST या OBC आणि EWS कॅटेगरीचा जर जागा जरी नसतील, सच कॅन स्टील अप्लाय, तुम्ही अप्लाय करू शकता. दे विल नॉट बी एलिजिबल फॉर एनी कन्सेशन रिलॅक्सेशन. जर तुमच्या कॅटेगरीच्या जागा नसल्या तर तुम्ही अदर याच्यातून, जसं मी SC कॅटेगरीचा जर आहे, जर मी म्हटलं की माझ्या कॅचच्या जागा नाही आहेत
तर मी दुसऱ्या याच्यातनं फॉर्म भरू शकतो. डन. ठीक आहे, तो कन्सिडर करण्यात येईल. ओके, चला पुढे. आणि SC ST BW कॅन्डिडेट आहे यांना फीज नसेल असं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे ना. फक्त त्यांना ते काहीतरी चार्ज अप्लाय करावे लागतील, इम्प्लिमेंटेशन चार्ज जे असतात. ठीक आहे, ही तर माहिती ब्लाइंड वगैरेसाठी दिलेली आहे. पुढचं बघा काय, कुणाचाही आपण म्हणतो ना बँकिंग सेक्टरमधल्या प्रत्येकाचा ड्रीम जॉब असतो. हा ड्रीम म्हणजे आजकाल UPSCचं मुलं याला हायलाईट करतात का, कारण जेवढं स्ट्रॉंग आपण म्हणतो ना इकॉनॉमिक्स काय मार्केटिंग आणि इंग्लिश जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढा चांगला पेपर आपण देऊ शकतो. डन. ठीक आहे, त्यांचं म्हणणं अप्लाय करायच्या आधी 2 दिवस आधी तुम्ही एडिट करू शकता फॉर्म, एक्झाम सेंटर वगैरे. ठीक आहे, ही माहिती दिलेली आहे त्यांनी. पुढची हे तर जनरल माहिती आहे बघा. हां, क्लास आपल्याला बघायचा आहे. क्लास हे बघा, हे काय दिलेलं आहे त्यांनी बा. डन. हे आपल्याला हे हायलाईट करायचं आहे. काय हायलाईट करायचं आहे बघा. त्यांचं म्हणणं आहे काय रे बाबा, तुमचं बेसिक स्केलच 80,000 रुपये नाणार आहे. बेसिक स्केल 78,450 बेसिक स्केल. डन. कुठल्याच म्हणजे आपण म्हणू शकत नाही IASला पण एवढा पगार नसतं. तुमचं ॲप्रॉक्सिमेट 1,54,936 म्हणजे 1,55,000 पर मंथ तुम्हाला पेमेंट राहणार आहे. विथ ॲडिशनली बघा त्यांनी हे बाकीचं तर वाचत नाही बसत मी. हाऊस रेट अलाउन्सेस ऑफ आर 15% पे विल बी द पेड इफ अकॉमोडेशन इज नॉट प्रोव्हाइडेड बाय बँक. सरळ म्हणणं आहे, जर बँकनं त्यांच्यातर्फे राहण्याची सोय नाही केली तुमची, अकॉमोडेशनचे जे काही चार्जेस असतील, रेंट म्हणजे रेंटनं जे काही तुम्ही घर घ्याल त्याच्या, ठीक आहे ना, 15% जे काही असतील सध्याच्या सिच्युएशननुसार तेवढं तुम्हाला RBI देईल. विचार करा, म्हणजे आपण इमॅजिनच्या पलीकडं आहे. 1.5 लाख जरी पगार भेटला ना तर 18 लाख रुपये पॅकेज आहे हे. त्यात पुढे एक्स्ट्रा काय एवढंच काय की 20 ते 25 लाख रुपये RBI खर्च करते. जर तुम्हाला RBI जर तुम्ही लागले ग्रेड बी ऑफिसर, तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे दुसऱ्या देशामध्ये, तर 20 ते 25 लाख रुपये RBI खर्च करते तुमच्यावरती. तुम्ही शिका, पण असं नाही की तिकडून आल्यावर RBI सोडा, तसं नाही आहे. तसं प्रोबेशन लिहून घेईल. डन. तुम्हाला सोडता येणार नाही. डन. इथं पुढचे ॲडिशनली पॉईंट झाले. ठीक आहे, हे पुढं दिलेलं आहे तुम्हाला. न्यू पेन्शन स्कीम काय असेल, अदर माहिती. आता याच्यामध्ये तुम्हाला काय एक्झाम सेंटर दिलेले आहे. ओके, जसं की आता महाराष्ट्राची जर गोष्ट बघितली तर बघा, महाराष्ट्रामध्ये बघू आपण. महाराष्ट्रामध्ये इथं दिलेलं आहे त्यांनी पहा, इथं एंडिंगला आहे बघा. हे इथं महाराष्ट्र मेन्शन आहे पहा. महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, अकोला, सांगली, सातारा जे काही दिले आहेत ज्यांना, हे आपल्याला एक्झाम सेंटर असतील. डन. ठीक आहे, पुढं दिलेलं आहे बघा काय अप्लाय कसं करायचं. ती वेबसाईटवरती गेल्यानंतर किंवा तुम्हाला डायरेक्टली लिंक तुम्ही गुगलवरती डायरेक्टली जरी टाकलं तरी तुम्हाला ती लिंक डायरेक्टली भेटून जाईल. ठीक आहे, तुम्ही तसं तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. ठीक आहे, मेन काय आहे त्याची डेट, त्याचं काय म्हणू शकतो आपण त्याला, किती अटेम्प्ट देऊ शकतो आपण, एज किती आहे, पुन्हा पेमेंट पे स्केल किती होतं ते आपण डिस्कस केलं. डन. आता ह्या ज्या एक्झाम आहेत त्या 2 याच्यामध्ये कंडक्ट होतील. किती? 2 फेजमध्ये कंडक्ट होतील. 2 फेजमध्ये कंडक्ट होतील म्हणजे काय, आता पुढं त्यांनी दिलेलंच आहे. एक्झाम 2 फेजमध्ये कंडक्ट होतील बघा, फेज 1 आणि फेज 2. ठीक आहे, तर फेज 1मध्ये काय राहील पुढं बघूया आपण. नोटिफिकेशनमध्ये खूप डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. डन. आता फॉर्म फिल करताना तुम्हाला फोटो वगैरे ह्या तर जनरल गोष्टी झाल्या आपल्या. ठीक आहे, ह्या काय झाल्या, जनरल गोष्टी झाल्या. ठीक आहे, इन जनरल आपण एक हे करूया बघा. हे बघा, तुमचा जो काही पहिला पेपर राहील म्हणजे पेपर 1 जे काही Tier 1 राहील त्यामध्ये जनरल अवेअरनेस, इंग्लिश, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग असते. 120 मिनिटाचा टोटल पेपर असतो. किती? 120 मिनिटाचा. इथं एवढे इम्पॉर्टंट आहे बघा क्वेश्चन, हे मार्क आणि हा टाईम. आतापर्यंत जर हे बघितला, जनरल अवेअरनेस 80 प्रश्न येतात, 80 मार्काला, पण 25 मिनिटाच वेळ असतो. इंग्लिशचे 30 प्रश्न येतात, 30 मार्काला, आणि इथं पण 25 मिनिटाचा वेळ असतो.
मॅथ 30 प्रश्न 30 मार्काला 25 मिनटं आणि रिझनिंगचे 60 प्रश्न येतात. किती प्रश्न येतात? 60 प्रश्न 60 मार्काला 45 मिनटाचा वेळ असतो. म्हणजे टोटल 200 क्वेश्चन 200 मार्क आणि 120 मिनिट असा टियर 1चा हे असतो. म्हणजे जनरल अवेअरनेसला आणि रिझनिंगला खूप इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त तर जनरल अवेअरनेसला आहे. खूप काही अभ्यास करावा लागेल माहिती आहे ना, खूप काही. डन. यामध्येच पेपर निघते जर हे आणि हे जरी केलं की नाही. पण सेक्शनल कट ऑफ राहतो. याला काय राहतो? सेक्शनल कट ऑफ. सेक्शनल कट ऑफ म्हणजे काय? प्रत्येक सेक्शनमध्ये आणि ओव्हरऑल पण तुम्हाला पास व्हावं लागेल. डन. पण जर तुम्हाला प्री एक्झाम क्रॅक करायची असली, जसं की ओव्हरऑल टोटल, तर हे 2 प्राईम फॅक्टर आहेत तुमचे. हे सेक्शनल काढू शकणार आपण. डन. पण ह्या इथं म्हणजे करंट अफेअरला जर 80 मार्क आहे म्हणजे विचार करा काय आहे. अख्खा एक पेपर जर बघितलं ना आपण 1/3 1/3 म्हणू शकत नाही, त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे कितीतरी वेटेज 80 म्हणजे 80 मार्काला जनरल अवेअरनेस आणि 60. डन. तर हे 2 जर एकदम जबरदस्त असले तुम्ही विचारू शकता. या करंट अफेअरमध्ये तर तुम्हाला माहीत आहे की भरपूर फायनान्शियल अवेअरनेस भरपूर काही गोष्टी येतील. ओके. आणि फेज 2मध्ये तर जे काही हे होईल त्यामध्ये रिटर्न एक्झाम असतात, म्हणजे रिटर्न पेपर असतो तसं त्यांनी दिलेलंच आहे. बघा पेपर 1मध्ये 50% ऑब्जेक्टिव्ह टाईप. ठीक आहे ना. पेपर 1 म्हणजे जो काही तुमचा पार्ट 2 आहे, फेज 2 मधला पेपर 1, तर त्यामध्ये 50% ऑब्जेक्टिव्ह असते 30 मिनिटाला आणि 50 मार्काला. आणि त्यामध्ये 50% डिस्क्रिप्टिव्ह पण होणार 90 मिनिटाला 50 हे. म्हणजे टोटल 2 तासाचा पेपर 100 मार्कासाठी तुमचा होईल. डन. ठीक आहे. त्यामध्येच पेपर 2 असतो. म्हणजे जसं प्री एक्झाम पास झाले तर मेन्स एक्झामला पेपर 1 पेपर 2मध्ये डिस्क्रिप्टिव्ह राहील इंग्लिश तुमचं 90 मिनिटाला. देन 100 प्रश्न 3 तासाचा पेपर असेल. डन. आणि पेपर 3रा पण असतो जनरल फायनान्सचा. हो खरंच हा पेपर एवढा आपण म्हणतो ना, हे 3 तास. ठीक आहे. म्हणजे बघा हे 2 तास झाले, हे 2 तास आणि हे 90 मिनटं. म्हणजे 2 तास 90 आणि हे 30 आणि 90. म्हणजे हे 2 तास हे 2 तास किती झाले? 4 तास. 4 तास बघा ना, 120 मिनटं 2 तास हे झाले 4 तास आणि हे वरचे 90 मिनटं. एवढा पेपर असतो. डन. ठीक आहे. हा एका दिवशी पेपर कंडक्ट करण्यात येतो. ठीक आहे. त्याचं वेटेज आणि किती प्रश्न असतील आणि त्याचं किती मार्काचं वेटेज आहे टोटल सगळे मिळून बघितलं तर 300 पैकी तुमचा फायनल कट ऑफ लागेल. 300 पैकी जे काही तुम्हाला मार्क भेटतील त्याच्यानुसार त्यानंतर पण काय, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि इंटरव्ह्यू नंतर तुमचं काय सिलेक्शन होईल. डन. मग जागाच 60 आहेत, त्यामध्ये जनरलिस्टच्या पण 40च जागा आहेत. डन. तुम्ही विचार करू शकता की पेपर काय, त्याच्याखाली त्यांनी सिलेबस दिला आहे की काय काय कशा प्रकारे कसं असू शकते, का असू शकते. डन. इन जनरल माहिती दिलेली आहे. डन. आता बाकीची त्याच्याखाली माहिती दिलेली आहे की फॉर्म भरताना काय काय असायला पाहिजे. ठीक आहे. फोटोग्राफ आपला तुमचा स्कॅन केलेला एक साईन फोटोग्राफ, एक लाईव्ह फोटोग्राफ ते घेतील. ठीक आहे. इथं जनरल माहिती आहे जसं आपण बाकीचे फॉर्म भरतो. डन. सांगायचं तात्पर्य यातर्फे एकच आहे की एवढा ड्रीम जॉब आहे. डन. एक आयुष्यामध्ये खंत नाही राहावं म्हणून फक्त एकदा फॉर्म भरून एक्झाम कशी असते. डन. तो एक भरण्यासाठी पण तुम्ही एकदा तरी अपेअर करू शकता, फॉर्म भरू शकता. जे फ्रेशर लोक आहेत. ठीक आहे. ज्याचा शेवटचा अटेम्प्ट आहे, ज्यांनी काही म्हणजे आपण एज पण शेवटच्या ह्याच्यात आहे. आता मला सांगा ज्याचा शेवटच्या एज आहे त्यानं भरूनच टाकायला पाहिजे. काय होतं एकदा द्यायला, जमलं तर जमला. बघा मी पुन्हा म्हणतो की लगेच हा फ्रेशरसाठी गोष्ट नाही आहे की लगेच मी 80 दिवसात 2-2.5-3 महिन्यात हे प्री मेन्स इंटरव्ह्यू काढू शकेल, शक्य नाही आहे. पण एक आपण म्हणतो ना की प्री पण आपण काढू शकतो का, हे चेक तर करू शकतो. डन. फ्रेशर विद्यार्थ्यांनी एक प्रॅक्टिस बनून तरी हा पेपर नक्की भरायला पाहिजे. डन. आणि एवढा चांगला पगार असल्यावर म्हणजे मला नाही वाटत की कोणी यामध्ये की थोडंसं काही हे निघेल. हां जागा कमी आहेत पण एक अनुभव म्हणून तुम्ही नक्की हा फॉर्म भरू शकता. आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक ड्रीम जो जॉब आहे बँकिंग सेक्टरमधला त्याबद्दल माहिती भेटली असेल. ठीक आहे ना. त्याला RBI ग्रेड बी ऑफिसर म्हणतात. डन. जर कमी वयात जर तुम्ही लागले समजा, आता एखादा 22 वर्षाचा जर मुलगा लागला तर हे गॅरंटी आहे की तो उद्याचा गव्हर्नर होऊ शकेल. डन. तर असे स्वप्न पाहणं कधीही चांगलं. डन. पण त्यासाठी आपण प्रयत्न करणं कधीही, आणि प्रयत्न ही काळाची गरज आहे. आपण नेहमी प्रयत्न करायचा. यश त्यामागे दडलेलं असते. डन. प्रयत्न केला तर यश भेटेल. प्रयत्न म्हणजे हार्डवर्क जर केलं तर यश भेटेल. नसेल केलं तर त्या फेल्युअरमधनं आपण काहीतरी शिकूया. कारण फेल्युअर इज अ नेसेसरी इन अ लाईफ टू एन्जॉय दी सक्सेस. डन. अशा माध्यमातून आपण नवीन नवीन काही शिकत असतो.
किंवा अशी माहिती आपण पुढे पण सांगू शकतो, ओके या टाईपचा पण जॉब असतो, कारण येणाऱ्या पिढीला पण आपण थोडं गाईड करू शकतो. ओके, आय होप तुम्हाला जी काही माहिती दिली असेल ते नक्की समजली असेल. तुम्ही नक्की या फॉर्मला अप्लाय कराल आणि त्याचा नक्की फायदा घ्याल. थँक्यू. जय हिंद.